तोंडलीची भाजी काय मस्त झाली आहे ना। टिफिनमध्ये म्हणा किंवा जेवणामध्ये खायला एकदम भारी लागते। चला तर मग पटकन सुरुवात करूया। इथे तोंडली मी धुवून पुसून घेतलेली आहे। आता हिला आपल्याला कापून घ्यायची आहे। हिचे दोन्ही साईड कापून घ्यायचे आणि हिला मी तिरक्या गोल आकारामध्ये कापून घेते। तुम्हाला ज्या शेपमध्ये कापायचं असेल त्या शेपमध्ये तुम्ही हिला कापू शकता। ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण खायला खूप टेस्टी लागते। इथे सगळी तोंडली कापून झालेली आहे। आता कढईमध्ये तेल घ्यायचं, ह्याच्यामध्ये राई घालायची, जिरं, हिंग, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, लसूणची पेस्ट आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला इथे नरम झाला पाहिजे आणि हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। इथे कांदा बघा छान असा शिजला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कापलेली तोंडली टाकायची आहे आणि हिला तेलामध्ये 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं। असं केल्यामुळे भाजीची चवही वाढते आणि भाजी लवकर शिजते सुद्धा। 2 मिनिटं आपण हिला चांगलं परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हळद घालायची, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपण हिला शिजून घेणार आहोत। इथे मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत, तीळ, जिरं, धने आणि याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं। हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचंय। इथे 5 मिनिटं झालेली आहेत। ह्याच्यामध्ये जे आपण कूट तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात आमचूर पावडर घालायची आहे, गरम मसाला आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं। भाजी खाली लागू नये म्हणून ह्याच्यावरती मी थोडंसं पाणी शिंपडते आणि परत याच्यावरती झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनिटांसाठी शिजून घ्यायचंय। वाह, काय मस्त झाली आहे ना। हिला आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। गरमागरम पोळी वरण भातासोबत ही तोंडलीची भाजी अप्रतिम लागते। एकदा नक्की करून बघा। आजची तोंडलीची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।